किरण पाटील आणि निखिल पाटील टू ओपनर्स ऑन ग्राउंड. दोन्ही बंधूंची जोडी आता मैदानामध्ये एंटर होते. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवर पीसे संघाकडून. पॉवर प्ले मध्ये मयूरचा वापर करण्यात आलेला आहे. काल कमालीचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालं. मेहर 11 पापगाव संघ अंतिम 4 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला. पहिल्या दिवसामध्ये स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल या संघानं बाजी मारली, परंतु आजच्या लॉट्स मध्ये देखील एकापेक्षा एक बेस्ट टीम्स आपल्याला बघायला मिळतात. परंतु खेळ कोणत्या टीमचा चांगला होणार आहे हे येणारा काळ आपल्याला सांगून जाईल. किरण ॲज अ बॉलर म्हणून प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आपण त्याला बऱ्याचदा बघितलेला आहे प्रोफेशनल बॉलर म्हणून खेळताना, परंतु एक परफेक्ट बॅटर, एक परफेक्ट पॅकेज म्हणून तो त्याच्या ग्रामीण संघासाठी सातत्याने खेळलेला आहे. लेट्स गो. पहिलाच बॉल शफल झाला ऑन साइडला, स्क्वेअर लेगला धावबाची संधी. ओहो, रिस्की सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे. भरपूर जोराने आवाजही मैदानाच्या आतमधून आला होता. लाऊड शाउट. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शॉर्ट स्क्वेअर लेगला. घरच्या मैदानावर स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगण पीसे येथे होम ग्राउंडवर खेळत असताना विहाना गावदेवी पीसे पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग बॉल हवेत. विकेटची संधी आहे. पहिला गडी बाद होतोय, पहिला गडी गारद होतोय. निखिल शून्यावर आउट. पहिला धक्का सावध टीमला. पहिला धक्का या ठिकाणी लागतो आणि न्यू बॅटर हरेश मैदानामध्ये एंटर होतोय. तिसऱ्या क्रमांकावर इन ॲट नंबर 3 हरेशचं प्रमोशन आपल्याला बघायला मिळालंय. टॉप ऑफ दी ऑर्डरमध्ये फार कमी वेळा त्याला बॅटिंग करताना आपण पाहिलं, परंतु आता त्याच्या खांद्यांवरती जबाबदारी फार मोठी असणार आहे. अर्ली ब्रेक थ्रूची गरज होती. मयूरकडे एक्सपिरियन्स आहे आणि मयूर नेहमी पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करत आलाय पीसे गावासाठी, पीसे संघासाठी, आणि पुन्हा त्यानं अर्ली ब्रेक थ्रू दिलेला आहे आपल्या टीमसाठी. मिड विकेट त्यानंतर डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर सेट करण्यात आला. जे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर मॉर्निंग सेशन ड्यू फॅक्टर थोडेसे दवबिंदू आपण मैदानामध्ये पाहतोय. ती लश ग्रीन आउटफील्ड आणि ग्रीनरी पूर्णपणे मैदानाच्या चहू बाजूने आपल्याला बघायला मिळाली. मजा येते या मैदानावर खेळताना. ओ पुन्हा चिप केला बॉल हवे. तोच फिल्डर आहे. चुकी होणार नाहीये. लागोपाठचा दुसरा धक्का. अनदर विकेट गॉन. लागोपाठ 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरल्या. घरच्या मैदानावर कमाल सुरुवात या ठिकाणी बघायला मिळाली आहे. समोर एक जी कार आहे ती बरोबर रिफ्लेक्ट होते मैदानाकडे. ती थोडीशी बाजूला पार्क करा. ब्रेज आहे का? दिगंबर कॅप्टन ऑफ टीम सावध. नेहमीच कोणत्याही संघामध्ये दिगंबर असू द्या, ॲज अ कॅप्टन म्हणून त्याला खेळताना आपण पाहिलं. एक चांगला जबाबदार खेळ त्याच्या माध्यमातून आपण अनेक सामन्यांमध्ये बघत आलेलो आहोत आणि आता पुन्हा एकदा त्याच्यावरती मोठी जबाबदारी असेल. हरीशचं प्रमोशन जरूर झालं, परंतु शून्यावरती तो आऊट झाला. अपॉर्च्युनिटी, संधी जीवनामध्ये फार कमी वेळा येते. त्याचे नक्की त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. हा बॉल थोडासा खाली राहणारा हॅट्रिक बॉल होता. कालपासून आपण पाहिलं की 2 बॉलवर 2 विकेट्स बऱ्याच गोलंदाजांनी घेतल्या, परंतु एकाही गोलंदाजाला विकेटची हॅट्रिक कंप्लीट करता आलेली नाहीये. कोणता गोलंदाज सरेल या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा? फ्लाइट डिले, फ्लाइटेड बॉल. दिशा थोडीशी खराब होती. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव येथे मिळेल.
2 धावा स्कोर कार्डवरती. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या दोन्ही दिवसांमध्ये आपण लो स्कोरिंगच्या मॅचेस बघितल्या. चला नेक्स्ट मॅच साठी शिवशक्ती लोणाड आणि धनेश 11 कुकसे दोन्ही टीमला विनंती आहे की आपण रेडी राहायचंय. पुढचा बॉल मयूरचा लाउड शाउट या स्विंगर गोज अप अनदर विकेट गॉन. आणखी एक धक्का लागतोय. अक्षरशः कंबरडा मोडीत काढल्या मयूर पाटीलनं. ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. अफलातून गोलंदाजी व्हेरिएशन, दोन्ही बाजूने बॉल वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. विथ न्यू बॉल तो नेहमी कमाल करतो आणि या ठिकाणी कमाल करत असताना घरच्या मैदानावर घरच्या पाठीराख्यांना खुश करणारी गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. किरणवरती आता मी म्हणेल आपोआप प्रेशर थोडासा येतोय, कारण एका बाजूने विकेट येत आहेत. सातत्यानं विकेट्स या ठिकाणी घेतल्या गोलंदाजाने. 3 खेळाडूंना आतापर्यंत बाद केल्या. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तीन खेळाडूंना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरल्या. फक्त 2 धावा आतापर्यंत ओव्हरमध्ये खर्च केल्यात मयूरनं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओ पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. नेहल नवीन बॅटर आला. लेग ब्रेक होता. बघा ही जादू आहे या गोलंदाजाकडे. मयूरचं हे कौशल्य तो नेहमीच त्याच्या दोन्ही टर्न फलंदाजांना विकेटवरती नाचवत असतो, क्रीज मध्ये नाचवत असतो अक्षरशः. आणि ते दृश्य आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये बघायला मिळालं. 2 धावा धावफलकावरती 3 गडी बाद. दयनीय स्थिती आपण पाहतो सध्याच्या घडीला न्यू एकविरा सावध टीमची. जशी संघाची बांधणी आहे त्यानुसार असं वाटते की भरपूर खोली आहे बॅटिंग लाईनअप मध्ये. अजूनही जेडीस येणं बाकी. अक्षय सारखा एक हार्ड हिटर विस्फोटक बॅटर अजूनही डगआउट मध्ये. त्याच्यामुळे जरूर ती अपेक्षा असेल की 40च्या वर धावा. अजूनही त्या अपेक्षेनं न्यूक्युरा सावधचे पाठीराखे असतील, कॅप्टन असेल, परंतु इथे डाव सांभाळणं गरजेचं आहे. किरणकडे ती ॲबिलिटी आहे. किरण पाटील त्या कॅलिबरचा खेळाडू आहे. मी या अगोदर देखील उल्लेख केला की प्रोफेशनल लेवलला ज्या वेळेला किरण खेळतो त्यावेळेला एक परफेक्ट बॉलर आणि एक स्पेशल बॉलर म्हणून तो खेळत असतो. परंतु ग्रामीणचं क्रिकेट तो ज्या ज्या वेळेला खेळतो मी बऱ्याचदा त्याला जवळून पाहिलाय. परफेक्ट टायमिंग त्याच्याकडे आहे आणि कॉपीबुक स्टाईलनं तो नेहमीच खेळत असतो. त्याच्यामुळे आता तो खेळ त्याला साकारावा लागेल. त्याला त्याच्या नावारूपाला साजेसा खेळ त्याच्या संघासाठी करावा लागेल. दरम्यान मंचावर आपण पाहतोय संस्थापक अध्यक्ष अनंतजी केने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यानंतर सल्लागार राकेशजी दिगाडकर. ओ त्या ठिकाणी दुखापत मला वाटतं झाली बघा. एक्झॅक्टली पहिला बॉल फेस करत होता. फर्स्ट एड किट आपण मैदानामध्ये घेऊन जायचं 12th मॅन. म्हणून वॉर्मअप फार महत्वाचं असतं. बॉडीला योग्यसर वॉर्म करणं गरजेचं असतं. सरावाची सुरुवात करत असताना बॅलेन्स त्या ठिकाणी आणि मला वाटतं थोडीशी जास्त दुखापत, मेजर इंजरी असं वाटतंय. ज्या पद्धतीने रिॲक्शन आपण पाहतोय गोलंदाज मानवची, एक प्रमुख गोलंदाज आहे. ऑन स्क्रीनवर आजो फ्लेक्स पाहता हे 7 चेहरे तुम्ही लक्षात ठेवा. 7 स्टार या 7 सिताऱ्यांनी खूप काही बदललंय. या परिसरातील क्रिकेटसाठी खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही चॅम्पियन ट्रॉफी.
वेलकम बॅक. पुन्हा थोडासा तांत्रिक बिघाड पाहायला मिळाला. मानव पुन्हा सज्ज झाला. पर बिझी शेड्यूल आहे. काल देखील दिवसभर पीसी संघ खेळला. वडवलीच्या क्रीडांगणावर क्वालिफाय देखील झाला आणि इथेही चांगली सुरुवात. यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे बॉल येतोय. थोडंसं फंबल जरूर पाहायला मिळालं परंतु एक कसाव. सिंगलनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न सध्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून राहिला परंतु इथून आता चौकार षटकारी शोधावे लागतील. मानव पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. किरण पाटील. किरणसाठी एक लॉंग ऑफ आणि डीप मध्ये कव्हर सेट करण्यात आला. लॉंग ऑन लेग फिल्डर, डीप मध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग. रिव्हर्सचा प्रयत्न होता. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल. या क्रीडांगणावरती दररोजचा सराव या खेळाडूंचा आहे आणि त्याच्याचमुळे आपण जर विचार केला तर या मैदानावर या विकेटवर कसं खेळायचं प्रत्येक चोरटीवाड या क्रीडांगणावरील या खेळाडूंना ठाऊक आहे आणि तेच कारण आपण पाहिलं तर डॉमिनेट करत असताना सध्या पहिल्या डावात पीसी संघ. यावेळेला फुल टॉस बॉल होता. मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो. दुसरी धाव आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा. ओव्हर स्टेप आय थिंक. नेक्स्ट मॅच धनेश 11 कुकसेच्या विरोधात शिवशक्ती लोणाड या दोन संघांदरम्यान आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन टॉस करण्याच्या दृष्टीने आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या पुढचा बॉल आता पुन्हा फ्रीट असेल. पुन्हा सुवर्ण संधी आहे किरण पाटीलकडे. एखादा मोठा फटका खेळून जो दबाव बनत चाललाय तो दबाव रिलीज करावा. मानव पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फ्रीटचा बॉल फोर्स केला समोर. ऑन द राईज लॉंग ऑनला विनय तेथे सज्ज होता. कॅच ड्रॉप. खरं म्हणजे झेल जरी झाली असते तरी बाद जरूर नसता. प्रयत्न चांगला होता विनयचा. एक रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव घेण्याची वेळ फलंदाजांकडे होती. सिंगल्स येतात. योगी सर कुठेतरी आता डावाला एक चांगला आकार देण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे कारण दबाव भरपूर वाढत चाललाय. पुढचा बॉल मानव. ओहो यावेळेला वेगवान बॉल होता. शफल झाला. आउट साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. स्क्वेअर ऑफ द विकेट एकदा मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. धावबादची संधी आहे. रनआउट चान्स जरूर होता परंतु त्या ठिकाणी बॉल कलेक्ट करण्यामध्ये थोडंसं अपयश आलं आणि दोन धावा पुन्हा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात येत आहेत. स्कोर मोजअप विथ डबल टीमची टोटल आता पुढे गेली आहे धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त होते आणि 11 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय ना की मॉर्निंग सेशन मध्ये जो पहिला सामना राहिलाय तो लो स्कोरिंग राहिलाय. अकरा धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. 2 षटकांच्या अखेरीस. चला वेळ आता कमी घ्या. आज आपल्याला एक अतिरिक्त सामना सेमीफायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. मेहर 11 बापगाव आणि स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवल दोन्ही संघांना जो वेळ दिलेला त्या वेळेनुसार आपण या ठिकाणी हजर राहायचं आहे. रामकृष्ण काकडे उपसल्लागार होमसे आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मॉर्निंग सेशन पासून आपल्यासोबत जोडलेले आहेत. फार मेहनत या सर्वच कमिटी मेंबर्सची आपल्याला पाहायला मिळाली आणि काल मीटिंगमध्ये बऱ्याचशा संघांनी आपापल्या टुर्नामेंट्स देखील अनाऊन्स केलेल्या आहेत.
त्यामुळे आता सर्वच जण तयारीला लागलेत, यात शंकाच नाहीये. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी पियुष बॉलिंग मार्कवर. लेट कट करण्याचा प्रयत्न होता यावेळेला. हा बॉल पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा बॉल. पियुष एक युवा गोलंदाज आहे, परंतु भरपूर चांगली प्रतिभाशाली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे. इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याच्या माध्यमातून अनेक साऱ्या मॅचेस मध्ये आपण बघत आलेलो आहोत. ओव्हर द विकेटने जातोय पुन्हा एकदा किरण समोर. यावेळेला व्हॉट अ शॉट, ग्रेट एक्झिक्युशन. बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय, सीमा पार. पहिला चौकार सावध टीम साठी. हलकासा ऑप्शनच्या बाहेर निघून बॉलला एक्झिक्यूट करण्यात आला. बिहाइंड स्क्वेअर, बिहाइंड विकेट रन्स घेण्याचा प्रयत्न केला या चौकाराला. पहिला चौकार किरण पाटीलच्या बॅटमधून. आता पियुषला थोडंसं लेंथ मध्ये बदल करावा लागेल. ज्या पद्धतीने थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, तेवढाही मागे जरूर नव्हता बॉल. राऊंड द विकेट आता पियुष येतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होता वेगवान. ते सर्रारा बॉल, डॉट बॉल. बॉलिंग युनिट आतापर्यंत तरी खूप चांगलं पाहायला मिळालंय आणि तो कॉन्फिडन्स दिसून आलाय. कालच्याच दिवशी एका टुर्नामेंटमध्ये सेमीफायनल गाठणारा संघ आहे, त्याच्यामुळे तो आत्मविश्वास नक्की झळकतोय. पुढे सरसावून जबरदस्त फटका. व्हॉट अ ग्रेट शॉट, शॉट ऑफ द मॉर्निंग. लॉफ केलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्युअर क्लास किरण पाटीलचा ब्रँडेड सिक्सर. या फटक्यांसाठी ओळखला जातो किरण पाटील आणि क्लास. क्लास झळकला. ठक असा आवाज आला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला, त्यावेळेला मोहर लागली षटकाराची. स्विच हिट, अनदर ग्रेट शॉट, अनदर माइटी हिट, सिक्सर. पाटीलच्या नावानं सावध संघ का ओळखला जातो? कॉटेल ऑफ भिवंडी. आणि पुन्हा एकदा त्यानं सिद्ध केलं, रिस्पॉन्सिबल खेळ त्याला करायचा होता, पालकत्व स्वीकारायचं होतं आणि जरूर तो रिस्पॉन्सिबल खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. काय बॅटिंग करतोय. सकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं कठीण आहे, परंतु किरण पाटीलचा टायमिंग आणि त्याची ताकद, त्या ताकदीसमोर आणि त्याच्या टायमिंग समोर कोणतीच बाउंड्री लाईन मोठी नाहीये. आता ते त्यानं सिद्ध केलंय. लागोपाठ 2 सिक्सर पाहायला मिळाले. षटकाराच्या मदतीने धावा चांगल्या प्रकारे आता वेगाने पुढे सरकत असताना 28 आकड्यावरती. याच बॅटिंगची आवश्यकता होती. पियुषचा आता कर्पूस समाचार घेतलाय. एका गोलंदाजावर आक्रमण करायचं होतं आणि आता पियुषला निवडलं आणि त्याच्यावरती आक्रमण सुरू केलंय. शफल झाला पुन्हा एकदा. स्लॉग स्वीप, वॅकेंड एरिया. बॉल येतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर धावतायत बॉल मागे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार.
फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये किरण पाटीलशी बघायला मिळाली आहे. घरच्या मैदानावर इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा असं सांगतोय किरण पाटील. धुमाकूळ त्यानं माजवल्या मैदानात. धूम धडाका त्याचा पाहायला मिळतोय. पियुष पुन्हा पुढचा बॉल, पुन्हा रिव्हर्सचा फटका. याही वेळेला वेगानं बॉल पॉइंट बॉडी लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार. फलंदाजी किरण पाटीलची आवडली असेल तर एकदा जोरदार टॅनचा गजर त्याच्यासाठी व्हायला हरकत नाहीये. ग्रेट बॉलिंग, ग्रेट इनिंग, मॅग्निफिसंट नॉक, इनक्रेडिबल नॉक. आपण पाहतो या ठिकाणी 36 धावा, 36 रन्स, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 ओव्हरमध्ये 11 धावा आणि या ओव्हरमध्ये 25 धावा. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच वेळ बदलायला वेळ लागत नाही, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. गोलंदाजी करण्यासाठी अंतिम षटक शुभम बॉलिंग मार्कवर येतोय. पियुषच्या सत्राची सुरुवात थोडीशी आता खराब राहिली आहे. मागच्या वर्षामध्ये पियुषनं चांगली गोलंदाजी जरूर केली होती. खरं म्हणजे एका सामन्यानं आपण एखाद्या खेळाडूचं आकलन करू शकत नाही. 25 धावा खर्च केल्या बॉलिंग सेशनला. ह्या धावा भरपूर आहेत. योगी पाटील सर, आपण जर विचार केला तर कालपासून 2 मॅचेस ज्या आपण बघितल्या की ओव्हरऑल टीमच्या 25 धावा झाल्या नव्हत्या सकाळच्या सत्रामध्ये. एका षटकामध्ये 25 धावा कन्सीड केल्या. किरण पाटीलचा क्लास पाहायला मिळाला, क्लास झळकला. तुफानी फटकेबाजी, ताकद आणि ताकदीच्या बरोबर माइंड गेम त्याचा आपण पाहिला. ज्या ज्या वेळेला चांगले बॉल आले त्या त्या वेळेला डिफेन्सिव्ह मोडमध्ये तो पाहायला मिळाला. अंतिम षटक शुभम सोडून दिला बॉल. दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. नेहल आणि किरण मध्ये ती भागीदारी होते. सुरुवातीला चर्चा सुरू होती की जेडी डगआउटमध्ये, अक्षय डगआउटमध्ये, त्याचं वर येणं गरजेचं होतं, परंतु नेहलला वर पाठवलं. आणि सध्या तरी आपण जर विचार केला तर किरणला तो चांगली साथ देतोय. 37 धावा स्कोर कार्डवर, एक चांगली टोटल, मोठी टोटल आता आपण नक्की म्हणूया. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केला. आणि जरूर तोच प्रयत्न होता की किरण पाटीलला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला आणावा आणि तो प्रयत्न यशस्वी ठरला. कारण शेवटच्या 5 बॉलमध्ये किमान 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा किरणकडून जरूर असेल. लेफ्ट आर्मर लावलाय. मागच्याही लेफ्ट आर्मरचा भरपूर समाचार त्याने घेतला आणि काय स्विच हिट बघायला मिळाले. कुठेतरी गोलंदाजाचा स्विंगचा वापर करण्यात आला. लेफ्टी बॉलर ज्या ज्या वेळेला उजव्या त्याच्या बॅटर समोर असतो ओव्हर द विकेटनं त्याची बॉल नॅचरली आउटस्विंगर होत असतात आणि त्या स्विंगचा फायदा आता या ठिकाणी कुठेतरी किरण पाटीलनं उचललेला आहे. शुभमला आता जरूर कमबॅक करून द्यावा लागेल टीम पीसीला. पीसीचे पाठीराखे मोठ्या संख्येने आपल्याला बघायला मिळतात कारण घरच्या मैदानावर सध्या ही लढत सुरू आहे. या वेळेला पुन्हा बॉलच्या लेन पर्यंत पोहोचलाय. ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, आणखी एक चौकार. योगदान आतापर्यंत या ठिकाणी किरण पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. काल सर्वेश आई गावदेवी बापगाव संघाचा ज्याच्या बॅटमधून 34 धावा आपण पाहिल्या होत्या हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आणि सध्या किरण खेळतोय 33 या धावांवरती. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, पुन्हा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. हायलाइट क्रिकेट पाहतो की काय मैदानाच्या आतमध्ये, परंतु नाही, लाईव्ह क्रिकेट सुरू आहे आणि किरण पाटीलनं धुमाकूळ माजवलाय. किरण पाटीलचा देत दणका मैदानाच्या आतमध्ये. ग्रेट शॉट. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, असं वाटतं की जेवढ्या वेळेला बघाल ना हा फटका तेवढ्या वेळेला बघत राहावा. अगदी डोळ्यांना सुख देणारा फटका होता. क्लासिकल फटकेबाजी, तंत्रशुद्ध बॅटर आहे आणि तो तंत्रशुद्ध खेळ किरण पाटीलने केलाय. धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचले 46 वर. फार मोठी टोटल आता सेट करण्यात आली आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक. पुढे आला, पुढे सरसावून समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा एकदा मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, धावपाची संधी आहे. डायरेक्ट हिट लागलाय आणि फलंदाज होतोय रन आउट. रन आउटच्या स्वरूपामध्ये फायनली पार्टनरशिप ब्रेक. नेहल बॅक टू डगआउट.
महाराज की निघालो तुम्ही येता का? पार्टनरशिप ब्रेक झाली फायनली धावबादच्या स्वरूपामध्ये डायरेक्ट हिट पाहायला मिळाला डीप मिड विकेट मधून साहिल त्या ठिकाणी सज्ज होता. बॅटिंग लाईनअपचा आपण विचार केला विनय पाटील साहिल पाटील सारखे दोन इन्फॉर्म बॅटर जरूर आहेत टीम पीसे मध्ये, परंतु या धावा जरूर मी म्हणेल कुठेतरी एक सायकोलॉजिकली दबाव आता निर्माण करतील चेस डाऊन करत असताना. शुभम पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय. किरण सध्या वैयक्तिक 38 धावांवरती बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल यावेळेला पुन्हा ऑन साइडला स्विंग केला, फिल्डर आहे त्या ठिकाणी भरपूर दूर. साहिलचा प्रयत्न लाजवाब पाहायला मिळाला. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण करण्यात आल्यात. या 2 धावांच्या मदतीने स्कोर आता पुढे गेलेला आहे. स्कोर कार्डवरती धावा झाल्या 49 रन्स. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 40 धावांवरती बॅटिंग वैयक्तिक किरण करतोय. चला शिवशक्ती लोणाड आणि धनेश 11 कुकसे आपण टॉस करण्यासाठी यायचंय. व्हाट अ फॅन्टास्टिक इनिंग, ग्रेट नॉक. ओ स्विच इट, व्हाट अ शॉट. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवटच्या बॉलवर देखील षटकार. इनक्रेडिबल नॉक फ्रॉम किरण पाटील. फलंदाजी आवडली असेल तर किरणसाठी टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. 46 धावा नाबाद त्यानं बनवल्या. एकूण धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा आणि 56 धावांचं लक्ष्य भलं मोठं आव्हान सेट करण्यात आलं. मॉर्निंग सेशनला विहाना गावदेवी पीसे समोर जाऊया आपण टॉस करण्यासाठी, जेथे दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील, धनेश 11 कुकसे आणि शिवशक्ती लोणाड. टाळ्यांचा गजर होतोय डगआउट मध्ये. किरण पाटील साठी टाळ्या वाजतायत. स्टँडिंग ओवेशन उभं राहून त्याचं अभिवादन केलं जात आहे, त्याचं अभिनंदन केलं जात आहे. ज्या प्रकारे त्याने आज डाव खेळला खरोखरच मूड फ्रेश करणारा तो त्याचा डाव बघायला मिळाला, त्याची बॅटिंग बघायला मिळाली. 55 धावा आणि 56चं टार्गेट आता इथून पार करावं लागेल पीसे संघाला सामना जिंकण्याकरिता. हॅलो चेक. हॅलो चेक. या टॉसला या साहेब या. अध्यक्ष ओमसाई आमदे लोणाड क्रिकेट असोसिएशन अनंत किरे आणि त्यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन धनेश 11 कुकसे आणि शिवशक्ती लोणाड दोन्ही हेड इज अ कॉल. लोणाड संघ करण्यात कॉल केलाय, परंतु काटा आलेला आहे, टेल आलेला आहे. टॉस जिंकलाय धनेश 11 कुकसे ना. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. आणि सीझनची सुरुवात होते. गावची प्रीमियर लीग खेळल्यानंतर आता ग्रामीणसाठी मैदानामध्ये उतरतोय. किती उत्सुकता होती? खूप उत्सुकता होती. खास करून आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळण्याचीच खूप उत्सुकता होती. आणि त्यांचे खूप धन्यवाद मानतो मी 7 स्टार ग्रुपचे, की आम्हाला इथे संधी दिली खेळण्याची. आम्ही खूप 2-3 वर्ष झाले खूप उत्साहित होतो इथे खेळण्यासाठी. आता त्यांनी संधी दिली, त्याच्यामुळे त्यांचे मनापासून खूप आभार मानतो. अतिश टॉस जिंकलाय. आता जवळजवळ आपण विचार केला तर मॉर्निंग सेशन मध्येच आपण आहोत. काय निर्णय घेतोस? जास्त प्रेशरमध्ये नाही खेळणार आम्ही फिल्डिंगच करू आणि समोरच्या टीमला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ॲज अ कॅप्टन तुला जास्तीत जास्त विश्वास कोणत्या खेळाडूंवरती असेल की आज या सीझनची सुरुवात चांगली करून देतील? मला 2 खेळाडूंवर खूप विश्वास आहे. धुमाल बंधू आमचे, कारण की तेच सध्या फॉर्ममध्ये आहेत, म्हणून त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे मला. आणि मला बोलायचं झालं तर आज माझी जी फिलिंग आहे ती, एखादा आपल्या गावातला पोरगा असतो, तो बाहेर शिकला म्हणजे शिक्षणासाठी गेलेला असतो आणि तो एखादा वर्षातून रिटर्न येतो
गावी, आणि ती जी फिलिंग्स असते सध्या ती फिलिंग्स आहे मला, कारण की आमने लोणार क्रिकेट असोसिएशनमध्ये मी परत आलो आहे, आमची टीम परत आली, ती फिलिंग आहे सध्या माझ्यासाठी तरी. क्या बात आहे, शुभेच्छा असतील तुला. हा होता आतिश. तर टॉस तू गमावला, बॅटिंग करायची आहे, किती टार्गेट देशील समोर कुकसे समोर? आमचं तर टार्गेट 40+ असणार आहे, कारण की आमच्यात सुद्धा चांगले चांगले असे फलंदाज आहेत. आमिर झाला, योगेश डोंगरे, ज्ञानेश्वर मुकादम. जरूर जरूर. कॅप्टननं जसं सांगितलं की आम्ही खूप एक्सायटेड होतो ही टुर्नामेंट खेळण्यासाठी. तुमच्या संघामध्ये कशी एक्साइटमेंट होती, किती उत्सुकता होती, कारण पहिली स्पर्धा आहे या सत्रामधील? कारण की आता पावसा सारे महिने निघून सुद्धा गेले आणि या सीझनची पहिलीच मॅच आहे, तर आम्ही आमचा बेस्ट देण्याचा ट्राय करणार आहे. शुभेच्छा असतील त्यासाठी. तर टॉस या ठिकाणी संपन्न झालाय, नाणेफेकी जिंकून धनेश 11 कुकसे संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय शिवशक्ती लोणाड समोर. जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, आणि भरपूर मोठा रनचेस आता तुमच्या समोर नक्की बघायला मिळणार आहे. त्या धावांचा पाठलाग होतोय की धावांचं संरक्षण होतोय ते ऐकण्यासाठी इन्व्हाइट करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये योगी पाटील. थँक्यू सो मच समीर. अतिशय जबरदस्त बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला किरण पाटीलची पाला लागली, परंतु तो ट्रेलर होता हायलाईट. अजूनही मात्र या ठिकाणी पिक्चर बाकी आहे, कारण आपण गावदेवी विहाना स्पोर्ट पिचे संघाच्या बॅटरला सुद्धा विसरू शकणार नाहीये. आणि त्या अनुषंगाने मात्र पाहू शकाल की विनय पाटीलच्या सोबतीला आता मात्र पियुष पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी हायलाईट क्रिकेट तुम्हाला इथे मात्र जरूर खेळावा लागेल. आणि गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी विकेट टेकर म्हणून त्याचं कौशल्य आपण नेहमीच या असोसिएशनच्या अंतर्गत पाहत असतो. मिस्टर दिगंबर उर्फ बंटा. सिंगल धाव विनय पाटीलच्या बॅटमधून पाला लागली, श्रीगणेशच्या पाला लागली. लोपुटा चेंडू, बॅटची कडा चेंडू, त्याला थर्ड मॅनला चेंडू पाहिला तर अगदी नेहलनं स्टॉप केलं, आणि दोघांनी मात्र सिंगल धावून आपला अकाउंट ओपन केलं. 2 धावा धाफलक्यावरती पाला लागला. निवा एकविरा स्पोर्ट्स सावसंघ या सत्रामध्ये नव्यानं उभारी घेतोय. जबरदस्त संघाची बांधणी आपण या संघामध्ये पाहतो. किरण पाटील असतील, निखिल पाटील, JD, अक्षय म्हात्रे, तदनंतर पाहू शकाल आपण नेहल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल सुद्धा आहे, आणि हरेशला मात्र या ठिकाणी प्रमोशन मिळालं. मी सुद्धा आश्चर्यचकित झालो. एज 1 डाऊन, आणि चांगला टोटल मात्र या संघाने आज उभारला. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये मॉर्निंग सेशनमध्ये पत्र हा सामना आपण अनुभवतोय. फटका हवेत केला मिस्टर आमिंग, डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे स्कायर, परंतु चूक करत आहे. जबरदस्त कॉट बाय मंगेश, आणि पहिला धक्का लागतो टीम गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाला. मिस्टामिक स्ट्रोक होत असतो, आणि तो मिस्टामिक स्ट्रोक विनय पाटीलकडून पाहायला मिळाला. कारण आय थिंक पाहिलं तर पूर्णपणे ताकदीशीर हा स्ट्रोक त्याने केला नाहीये, फक्त टायमिंगच्या सुबालावर खेळण्याचा त्याने प्रयत्न केला, आणि चेंडू मात्र भरपूर वेळ हवेत पाहिला आपण, आणि झेलबादच्या स्वरूपात तो मात्र बाजून माघारी परतला. फक्त आपल्या टीमसाठी एका धावेचं तो योगदान देऊ शकला. न्यू बॅटर मिस्टर साहिल पाटील. मला अजूनही साहिलची ती इनिंग आठवते, ज्यावेळी आपण किरेलूच्या मैदानावरती सरपंच उपसरपंच चषकाचा अनुभव आपण घेत होतो जे हनुमान खांडवल बस संघाच्या विरोधात. असं एक क्षण वाटलं की मात्र खांडवल बस संघ तो मात्र 1 सामना जिंकेल, परंतु त्या डोंगरावड्या आव्हानाचा पाठलाग करण्यामध्ये साहिल पाटीलचा आपण जो सिंहाचा वाटा पाहिला, आणि त्या अनुषंगाने आज त्याला केले या ठिकाणी साकारावा लागेल. हो, पहिला चेंडू इनफिल्डला बीट केला जातो, गॅपमध्ये चालला चेंडू अगदी कव्हर पॉईंटला, आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. धडकला सेमी रेषेला, मिळतील एकूण 4 धावा. या मैदानात आपण जर वैशिष्ट्य पाहिले तर रायटी बॅटरसाठी जर आपण जर ऑफ साईडचं क्षेत्र जर पाहिलं तर जे आउटफील्ड आहे थोडीशी खालवर आहे, आणि जर एखाद्या वेळी तुम्ही जर गॅप शोधला त्या दिशेने तर मात्र चेंडूला थांबवणं अशक्य आहे, आणि त्याच दिशेने मात्र त्याने स्ट्रोक एक्झिक्यूट केला, आणि अखेर पहिल्याच चेंडूवरती चौकार वसूल केला. पहिला पॉवर प्लेचं षटक फार महत्त्वपूर्ण असेल टीम पीचे संघासाठी. हो, शॉट मिडविकेट आहे. हो, रनआउटची संधी होती परंतु नाकारलं, कारण साहिलला माहीत होतं की या धावेमध्ये रिक्स आहे, परंतु तुम्हाला रिक्स उचलावे लागतील. रिक्समध्ये बरकत असते असं आपण नेहमीच वाक्य ऐकत असतो, परंतु या ठिकाणी दोघे बॅटर सुरक्षित आपापल्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पियुष आतापर्यंत
एक चेंडू फेस केला, त्याच्या बाटमधून सिंगल धाव पाहायला मिळाली. परंतु एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद 6, लक्ष आहे 56 धावांचं. पुन्हा मात्र इनफिल्डच्या डोक्यावर आय थिंक मिड ऑफला बेट करण्याचा प्रयत्न, परंतु जेडीने पहा चेंडूवरती झडप घेतली आणि चौकाराचं रूपांतर मात्र त्या ठिकाणी फक्त सिंगलवरती केलं. वॉटर फिल्डिंग आणि एक सक्सेसफुल षटकाची समाप्ती आपल्याला कॅप्टन दिगंबर मालीची पाहायला मिळाली. 1 विकेटच्या त्या अकाउंटमध्ये आणि फक्त धावा खर्च केल्या 7, म्हणजे येणारे 18 चेंडू आता शिल्लक आणि त्या 18 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता. लक्ष अजूनही फार दूर आहे, परंतु क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. जो आपल्याकडे नैसर्गिक खेळ आहे, जे आपल्याकडे टॅलेंट आहे, अनुभव आहे, तो तुम्ही मात्र या ठिकाणी झोकला तर मात्र इथून सुद्धा या 18 चेंडूमध्ये 49 धावा होऊ शकतात. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर हे सुद्धा विसरून चालणार नाही की बॉलिंग अटॅकमध्ये अजूनही किरण पाटीलचा एक स्पेल बाकी आहे. जेडी सुद्धा मात्र एक चांगला गोलंदाज आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर कुणाला कोण विसरेल, तो सुद्धा एक त्यांच्याकडे ऑप्शन आहे. हरीश छोटा पॉकेट बडा धमाका, म्हणजे बॉलिंग अटॅक सुद्धा मात्र एकविरा सावध संघाकडे चांगला मजबूत आहे. आणि चर्चा सुरू होती किरण पाटीलचा स्पेल कधी येणार आणि अखेर त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच ऑल इंडिया ओपनच्या मॅचेस सुद्धा मात्र किरण सातत्याने खेळतोय आणि जसा जसा किरण खेळत गेला तसा तसा त्याच्याकडे मात्र दांडगा अनुभव येत राहिला. मी नेहमीच म्हणतो की किरण पाटीलने एका छोट्याशा गावातून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आज 7 समुद्र पलीकडे जाऊन आपल्या गावाचं, आपल्या भिवंडी तालुक्याचं नाव त्याने रोशन केलं असं म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यामुळे म्हणतो की आपण क्वार्टर ऑफ भिवंडी हा नाव त्याला देण्यात आला आणि त्या अनुषंगाने तो खेळ साकारतोय. कोण विसरेल त्याची आजची ही इनिंग. नॉट आउट 46, एकापेक्षा एक देखणे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पाहूया कशा रीतीने कामगिरी करेल. पहिला चेंडू यॉर्करचा प्रयत्न होता, ड्राईव्ह केला जातोय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला दिगंबरकडून घडली चूक. 1 धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि दुहेरीचा प्रयत्न असताना मात्र सहजपणे 2 धावा कंप्लीट. सिंगल डबलवरती सुद्धा तुम्हाला मात्र भर टाकावं लागेल की असं नाही की तुम्ही मोठे फडकेस खेळण्यासाठी ते प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही ह्या आव्हानाचा पाठलाग कराल. तर तुम्ही स्ट्राईक जरी रोटेट करत राहिले तरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी गोलंदाजीच्या मानसिकतेमध्ये सुद्धा बदल येत असतो की आता मात्र कुठल्या लेंथवरती चेंडूची हाताळणी करायची, कुठली लाईन आपण मेंटेन करायची, या सर्व काही प्रश्नाचा पंचाचा 1 शॉटचा इशारा. यस, म्हणजे एकच धाव मिळाली या ठिकाणी. 2 धावा जरूर त्यांनी पूर्ण केल्या होत्या, परंतु पंचाचा 1 शॉटचा इशारा. साहिल पाटील पुन्हा ऑन स्ट्राईक वरती, फटका हवेत केला, लॉंग ऑनला बीट करण्याचा प्रयत्न. निखिल चालला, चेंडू खाली, वॉटर कॅच. ओ माय गॉड, रनिंग अँड कॅच निखिल पाटील. अप्रतिम त्या ठिकाणी मात्र झेल पकडतो आणि अखेर दुसरा धक्का लागत असताना गावदेवी विहाना स्पोर्ट पीस संघाला साहिल पाटील बॅक टू द डगआउट. काय बॅलन्स पाहिला, काय स्वतःवरती कंट्रोल पाहिला, काय संतुलन पाहिलं आपण निखिल पाटीलचा रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल. अगदी लो झेल होता, परंतु खूपच मोठा अंतर कापत चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला आणि शेवटच्या क्षणाला पहा सुरक्षित हाताची जोडी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या हातामध्ये मात्र चेंडू मात्र विसावलाय. जबरदस्त कॉट. दरम्यान नेहमीच आम्हाला कुठली स्पर्धा असू द्या, मग ती ALPL असेल, चॅम्पियन ट्रॉफी असेल, नेहमीच आम्हाला सातत्यानं या ठिकाणी मोलाचं योगदान देत असतात. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू. दरम्यान भावालगावचे ज्येष्ठ क्रिकेटर मिस्टर विजयजी केणे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करू आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून आम्हाला चांगला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. फुल टॉस, बादशी कडा, ती चेंडू चालला गलीमध्ये, एकच धाव मिळेल. आता मात्र इथून संघर्ष वाढलेला आहे पीसी संघाचा, कारण सिंगल डबलनं आता मात्र तुम्ही आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला हवाई मार्गाने आता मात्र या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील. एअर कूलर विजयजी केणे यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेले आहे. वेलकम. एक लेजंड खेळाडू आणि 40 प्लसच्या माध्यमातून अजूनही ते भावाले गावाचं प्रतिनिधित्व करतायत आणि आता मात्र आनंद केणी सुद्धा मात्र त्या संघामध्ये इन होण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. किरण पाटील पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, परफेक्टली यॉर्कर. आणि किरण पाटीलचा यॉर्कर जर आला तर मात्र त्याला सन्मान देणं फार गरजेचे असतात, परंतु इथे सन्मान नाही तर दांडी गोल. आणि या ठिकाणी पियुषला सुद्धा आता मैदान सोडावा लागेल, कारण पीसी संघाला लागला हा 3रा धक्का.
वर्चस्व आपण पाहतोय, कारण फलंदाजाने योग्य ती धावसंख्या उभारली, गोलंदाजानं योग्य तो स्पेल हाताळला आणि त्यांना मात्र साथ मिळाली ती म्हणजे आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची. आणि आता मात्र कुठेतरी संकटाच्या भोवऱ्यात आता मात्र सापडला या ठिकाणी पीसी संघ, कारण टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज मात्र या ठिकाणी स्वस्तात बाद झाले. आणि आता मात्र मानव मात्रच्या सोबतीला नवीन फलंदाज आला मिस्टर कॅप्टन सुदेश. फलकावरती धावा आपण जर पाहिले तर फक्त 9 आहेत. लक्ष आहे 56 धावांचं. त्या आव्हानापर्यंत जाण्यासाठी आता मात्र इथून या दोघांना फार मेहनत करावी लागेल. किरण पाटील पुन्हा चालला आमच्यापासून दूर. ओहो, अगदी प्लम एलबी मिडल स्टंपवरती चेंडू धडकेत होता आणि मनामध्ये कुठली पंचांची शंका नव्हती. फिंगर अप अँड बॅक टू बॅक दुसरा धक्का देत असणारा गोलंदाज किरण पाटील प्रतिस्पर्धी संघाला. की सुदेशला मात्र त्या ठिकाणी शॉट सुद्धा मात्र एक्झिक्यूट करण्याची वेळ तिथे मात्र त्याला मिळाली नाहीये. आणि अगदी इष्टांच्या रोखाने चेंडूची हाताळणी परफेक्टली निर्णय इथे मात्र पंचांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. आणि या ओव्हरमध्ये किरण तब्बल 3 विकेट्स प्राप्त केले. काय सुंदर गोलंदाजी. अजूनही मात्र या ओव्हरमधील शेवटचा चेंडू शिल्लक आणि नवीन फलंदाज प्रणय आलाय नेट नंबर 6 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. हो, फटका हवेत खेळलाय परंतु झेलवण्याची दाट शक्यता नाही आहे, कारण क्षेत्ररक्षणाच्या अगदी अवाकाच्या बाहेर परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव इथे मात्र खर्च केली गोलंदाज किरण पाटील. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर 10 आणि त्या 10 धावा जोडण्याकरिता तब्बल आपण जर विचार केला तर 4 गडी गावदेवी विहाणा स्पोर्ट पीसी संघाने गमावले. म्हणजे येणारे 12 चेंडू आता शिल्लक असतील आणि त्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 46 धाबींची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये मित्रांनो याच विभागातील एक पेशाने शिक्षक आहेत, एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि त्यांच्या वतीने आम्हाला ही थंडर स्पोर्टच्या वतीने आम्हाला या ठिकाणी आकर्षक बॅट इथे मात्र लाभलेले आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्याचा आभार व्यक्त करू. 12 चेंडू शिल्लक, 12 मध्ये अजूनही 46ची आवश्यकता. कुठेतरी सामना आता मात्र आपल्याला एकतर्फा पाहायला मिळतोय, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. तिसऱ्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज जेडीचा वापर केलाय. जेडीला मात्र फलंदाजी करण्यासाठी संधी मिळाली नाहीये, परंतु आज गोलंदाजीमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र परफॉर्मन्स करेल न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघासाठी. न्यू सीझन अँड न्यू परफॉर्मन्स पाहूया कशा रीतीने असेल. अँड न्यू जर्सी सर्वच काही नवं आहे जेडी साठी या सत्रामध्ये. राऊंड द विकेट आला आणि पहिलाच वाईड यॉर्कर. हो, चांगली सुरुवात. थोडीशी वॉर्मअप करण्याचा तो प्रयत्न करतोय आणि कसं जर पाहिलं तर मॉर्निंग सेशनमध्ये थोडीशी बॉडी आपली आपण जर पाहिली तर थंड असते, ती मात्र गरम करणं सुद्धा फार गरजेचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु सुरुवात चांगली, डॉट निर्धावानं मात्र तिथे सुरुवात करतो आपल्या षटकाला. पुन्हा मात्र चांगला चेंडू आय थिंक फलंदाजाला मात्र फॉलो करण्याचा प्रयत्न आणि अगदी शरीराचा वेध घेत असताना चेंडू मात्र विकेट किपरच्याकडे चाललाय. बॅक टू बॅक दुसरा डॉट. असं वाटलं होतं की होम ग्राउंड आणि त्याचा मात्र आज गावदेवी विहाणा स्पोर्ट पीसी संघ पूर्णपणे लाभ उचलत. सुरुवात अतिशय चांगल्या प्रमाणे झाली होती, कारण 2 षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर पियुषचा जो स्पेल पाहिला आपण त्या स्पेलमध्ये तब्बल त्यांनी धावा खर्च केला 25. बॅटॅक शॉट केल्याचा प्रयत्न, फटका हवेत केला, मिस्टामी स्ट्रोक, डीप स्क्वेअरकडे फिल्डर त्यांना झेल ड्रॉप झाल्या, परंतु त्याचा जास्त काही नुकसान होणार नाही सावध संघाला. आणि तदनंतर जो आपण पहिल्या इनिंगमध्ये जो शेवटचा स्पेल पाहिला, शेवटच्या षटकामध्ये शुभमला पाहिलं, त्याने एकूण खर्च केला
19 म्हणजे 2 षटकामध्ये पीसी संघाने तब्बल 43 धावा खर्च केल्या आणि तिथूनच मात्र या संघावरती पूर्णपणे आपल्याला दडपण पाहायला आणि त्या दडपणातून अजूनही मात्र संघ बाहेर निघाला नाही. याचं कारण धाबांचा संघर्ष करत असताना दिगंबरने सुरुवात चांगली केली. फक्त त्याने एका षटकामध्ये धावा खर्च केल्या 7 आणि तद् किरण पाटीलनं अजूनही मात्र या संघाला बागपुटला ढकललं, कारण त्या षटकामध्ये त्याने विकेट्स प्राप्त केल्या 3 आणि धावा फक्त खर्च केल्या 3 आणि त्याच पावलावरती आता मात्र जीडी काम करतोय. हो, पुन्हा मात्र फटका हवेत केला, गॅप आहे, परंतु या ठिकाणी पुन्हा झेल ड्रॉप आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या अगदी दिशेने वाटचाल करतोय. 4 धावा. येस, म्हणजे जो आता मात्र कुठेतरी लक्ष आहे त्याच्याकडे आता मात्र कुठेतरी संत गतीने जाण्याचा प्रयत्न करतायत कासवच्या गतीनं, कारण तुम्हाला अगदी सशाच्या वेगानं, बुलेट ट्रेनच्या वेगानं तुम्हाला मात्र या ठिकाणी धावा जोडणं गरजेचं आहे. वारंवार मात्र त्याच दिशेने फटके केल्याचा प्रयत्न मानव म्हात्रे करतोय. पहिल्यांदा झेल धरुताचा ड्रॉप झाला, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा झेल उडाला, तो सुद्धा ड्रॉप झाला आणि 4 धावाचं नुकसान सुद्धा मात्र इथे सोसावा लागतो टीमला. पुन्हा तोच फटका, आता प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 6 धावांसाठी येतोय षटकार. अप्रतिम टायमिंग आणि ताकदीचा सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे वापर केला. सामना संपला नाही, कारण अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 7 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र इथून आपण विचार केला तर 35 धाब्यांची गरज, म्हणजे तुम्हाला किमान 7 चेंडूमध्ये 6 षटकार मात्र इथे मारावे लागतील. कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला इथे मात्र खेळावं लागेल. एवढंही सोपं नाही, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकेल. कारण काल सुद्धा आपण पाहिले की एका चेंडूवरती 11 धाब्यांची गरज होती आणि त्या एका चेंडूवरती तब्बल सहृदय किरवली संघाने 9 धावा जोडल्या, म्हणजे एका धावेने तो सामना मात्र त्याने गमावला. असा क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल याची आपण प्रचिती देऊ शकणार नाहीये. 7 मध्ये 35 धावा सुद्धा होऊ शकतात. जीडीच्या विरोधात मात्र चांगले स्ट्रोक आपण पाहिले. एक षटकार सुद्धा आला, त्याच्या विरोधात एक चौकार आला, परंतु कुठेतरी आउटफील्डमध्ये त्याला साथ हवी तशी मिळाली नाहीये. अजून एक चांगला फटका हवेत केलाय आणि गॅप सुद्धा शोधला, त्या ठिकाणी मिस अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एका चेंडू एका टप्प्याच्या साईडने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 3 षटकांच्या अखेरीस 25 धावा धाफलकावरती पाहायला मिळतात आणि आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 31 धाब्यांची गरज. जेडीचा आपण स्पेल पाहिला तर त्याने एका षटकाच्या स्पेलमध्ये तब्बल 15 खर्च केल्या, एकही विकेट त्याला मात्र प्राप्त करता आली नाहीये. थोडीशी आउटफील्डमध्ये मात्र चुका सुद्धा झाल्या, त्यामुळे मात्र कधी कधी गोलंदाजाचा सुद्धा मात्र थोडंसं माइंडसेट चेंज होत असतो ज्यावेळी झेल ड्रॉप होत असतात आणि ते दृश्य आपण या ओव्हरमध्ये पाहिले. आणि त्या शेवटच्या षटकामध्ये निखिल पाटीलचा मात्र त्या ठिकाणी वापर केला जातो. 31 धाबा तर त्याला तिथे संरक्षण करायचं आहे आणि इथून 31 धाबा इथे मात्र जोडायचे आहेत टीम गावदेवी विहान स्पोर्ट पीसी संघाला. यानंतर अजून एक मोठी मॅच शिवशक्ती लोणार आज शक्ती दाखवण्याची वेळ त्यांची आलेली आहे धनेश चिलेवन कुकच्या संघाच्या विरोधात, कारण नाणेफेकी जरूर त्याने गमावली, बॅटिंग त्यांना करायची आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच धनेश कुकचे संघ तुम्हाला विनंती असेल की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. निखिल पाटील ओव्हर तो विकेट चाललाय, 31 धाबा इथे रोकेल का? पहिला चेंडू परफेक्ट वाईड यॉर्कर, वेगावरती स्वार असणारा हा गोलंदाज नेहमीच ऐकवरा स्पोर्ट्स आवश्यकासाठी चांगली कामगिरी करत आलेला आहे आणि ती सुरुवात मात्र डॉट चेंडूने केली आणि आता मात्र या ठिकाणी 5 मध्ये 31 धाबांची आवश्यकता. इथे मात्र एखादा चमत्कारच मात्र आता पीसी संघाला वाचवू शकेल या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये, की तो चमत्कार इथे पाहायला मिळू शकेल का? पुन्हा बॅटची कडा आणि आता मात्र आपण पाहू शकाल बॉडी लँग्वेज जर पाहिली तर थोडीशी आता मात्र पीसीकरांची आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळाली, कारण इथून मात्र 31 धाबा होणं मात्र पॉसिबल नाहीये. कारण 4 मध्ये तुम्हाला इथे 30 धाबा जोडायच्या आहेत, म्हणजे 4 मध्ये 4 षटकार जरी आले तरी सुद्धा तुम्ही त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाहीये. पूर्णपणे
सामन्यावरती वर्चस्व आणि पकड निर्माण केली सावध संघाने. आणि नेहमीच मी सांगतो की सावध संघापासून सावध राहा मित्रांनो. मग क्षेत्र कोणताही असू द्या. 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये 30 धावींची आवश्यकता. सामना करेल मिस्टर मानव. हो चेंडूचा पाठलाग केलाय जबरदस्त या ठिकाणी पंच आणि चेंडू चालला कव्हर पॉइंटला. 4 धाबांसाठी चौकार. मानव मात्र इज ऑन फायर. थँक्यू डीजे. लक्ष आणि पराभवामध्ये आता मात्र थोडंसं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतोय मानव. जबरदस्त बॅटिंग सध्या साकारतोय. रिव्हर्सचा फटका. प्लॉविंग स्वीप. वॉटर कनेक्शन. चेंडू पॉइंटच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. वन मॅन आर्मी. जरूर लक्ष आपल्यापासून दूर आहे परंतु जी गुणवत्ता मानवकडे आहे तो आज सिद्ध करतोय आपल्या टीमसाठी. पुन्हा फटका हवेत केला. गॅप खूप मोठा आहे. चेंडू चालला वाडीश लॉंग ऑनला. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर. क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला उतरून फेक करतील तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पाहिली तर आपण पुढे वाटचाल करतोय. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणि आता मात्र या सामन्यातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विजय निश्चित आहे न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघाचा. त्यांना कोणी थांबू शकणार नाहीये. पुन्हा रिव्हर्सचा फटका. कनेक्शन प्रॉपर परंतु 100 कॅच. नेल सांगतोय माझा हात जगन्नाथ. आणि अखेर निखिल पाटीलला शेवटच्या चेंडूवरती मिळाली सफलता. आणि या आजच्या या 3ऱ्या दिवसाच्या खेळामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पहिला विजय संपादित केला टीम न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघानं. कॉंग्रॅच्युलेशन महेंद्र पाटील. कॉंग्रॅच्युलेशन टीम सावध अँड हार्ड लक गावदेवी स्पोर्ट विहाना स्पीसे. चला आपण लगेचच या ठिकाणी सामनावीर पुरस्कार वितरित करणार आहोत. नो डाऊट ओन अँड ओनली ज्यांना अष्टपैलू खेळ इथे मात्र सादर केलेला आहे. बॅटिंग करत असताना नाबाद 46 धाबा आणि तदनंतर गोलंदाजी करत असताना 3 सफलता प्राप्त केल्या. आणि तो खेळाडू आहे मित्र सावध एक्सप्रेस किरण पाटील. चला किरणला विनंती असेल की आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. कारण टेनिस क्रिकेटला